नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण ते शिक्रापूर महामार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोवरील चालकानं टेम्पो भरधाव वेगात चालून एका पदचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पदचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर टेम्पो चालक अपघात स्थळावरून पळून गेला. ही घटना रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कडाचेवाडीजवळ घडली. सुभाष आत्माराम होपाडे, वय वर्षे 50, राहणार रहाटी, यवतमाळ असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अविनाश संभाजी मेश्राम, वय वर्षे 40, राहणार रासे, तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांढऱ्या रंगाचे आयशर टेम्पोवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जाणारा एक पांढऱ्या रंगाचा आयशर टेम्पोवरील अज्ञात चालकानं त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो भरधाव वेगात चालून सुभाष होपाडे यांना धडक देऊन अपघात करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आणि अपघाताची माहिती न देता पळून गेला. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आळंदीजवळ PCS चौक, धानोरे फाटा परिसरातील पत्र्याच्या बनावटीच्या दुकानांना अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच आळंदी नगर परिषद, अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चरोली 24वाडी अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तिन्ही अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा 750वा जन्मोत्सव आहे व संत तुकाराम महाराज यांचे 375वे वैकुंठ गमन वर्ष हा दुग्ध शर्करा योग औचित्य साधत काल दिनांक 20 रोजी संत तुकोबाराय यांच्या पालखीचे आळंदीमध्ये रात्री 8:45च्या सुमारास आगमन झाले. जोरदार पुष्पवृष्टीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आळंदी शहरात स्वागत करण्यात आले. चाकण चौकमार्गे पालखी मंदिराकडे मार्गस्थ झाली होती. मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी दिनांक 21 रोजी सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अनुपम सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी कित्येक दिवस भाविक आतुर होते. तदनंतर जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या पालखीचे प्रदक्षिणामार्गे देहूकडे प्रस्थान झाले. सकाळी 7:30च्या सुमारास आळंदी नगरपालिका चौकातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला. खेड तालुक्यातील सांगुर्डी परिसरातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर भात लागवड करतात. या भागातील शेतकरी सोपान भोसले आणि नामदेव भोसले यांनी 4 एकरात भात लागवड केल्याचं कळवलं आहे. खेड तालुक्याला मोठी वनसंपदा लाभली आहे, त्यामुळे विविध जंगली प्राणी, पक्षी, कीटक या भागातून दिसून येतात. चाकण जवळील वाकी भागात शिमेलियन सरड्याचं दर्शन झाल्याचं स्थानिक कार्यकर्ते दिलीप टोपे यांनी या सरड्याचे फोटो पाठवून कळवलाय. आळंदीजवळील केळगाव हनुमानवाडी भागात मोठ्या प्रमाणावर वानरांचा वावर असल्याची बाब समोर येते. या भागात झुंडीने वानरे वावरत असून यातील काही वानरे निरनिराळ्या कारणांनी जखमी होत असल्याचं या भागातील नागरिकांनी कळवलं. कुत्री बघत होती, त्याचा हात तुटला आहे ना बाबा. कस काय रे बाबू, त्याचा हात तुटला मोठी होती ती. मागील 2 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. चाकण आणि परिसरात दिवसभर आणि सायंकाळी अनेकदा ढग दाटून येत असले तरी तसेच पुढे निघून जात आहेत. दुसरीकडे खेडच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी अधूनमधून दमदार सरी हजेरी लावतात. त्या तुलनेत तालुक्याच्या पूर्ण भागात पावसानं उसंत घेतली आहे. वाकी बुद्रुक पत्रेवस्ती चौक येथे प्रमुख जिल्हा मार्ग 72 वर रस्त्याच्या बाजूला विकसित झालेल्या प्लॉटिंगचे सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झालाय. PMRDA यांनी या भागात रस्ता विकास केलाय, त्यांनी लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. डेहणे येथे 14 ट्री या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 350 फळे झाडे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी सांगलीचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गणपत लांघी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चाकणमधील दावडमळा भागातून मच्छिंद्र हरिभाऊ गोरे, वय 43, हा इसम मागील 4 दिवसांपासून बेपत्ता झालाय. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीबाबत काहीही माहिती असल्यास चाकण पोलीस किंवा नातेवाईक यांच्याशी 93 56 88
6855 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी पात्र लाभार्थ्यांनी सेल्फ सर्व्हे करून घ्यावा असे आवाहन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नव्याने घरकुलाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन सेल्फ सर्व्हे करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. बेघर असलेल्या घरकुलापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांनी नागरिकांनी मोबाईल ॲपद्वारे किंवा आपल्या ग्रामसेवकामार्फत सेल्फ सर्व्हे करून घ्यावा असे आवाहन खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांनी केले आहे. खेड तालुक्याचे पश्चिम डोंगराळ भागातील सातकरवाडी सुपे येथे राजगुरुनगर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉक्टरांनी चक्क भात लावणीचा आनंद घेतला. राजगुरुनगर येथील हुतात्मा स्मृती शिल्पाच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. याबाबतचे फोटो पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले आहेत. कारकुडी रस्त्यावरून टोकावडे गावाकडे जाण्यासाठी जवळच्या मार्गासाठी ओढ्यावर गेली 6-7 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांच्या फंडातून पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र दोन्ही बाजूचे अप्रोच रस्ता तयार करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला अपयश आले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पुलाच्या अप्रोच रस्त्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला 2-3 लाख खर्च करण्याची पात्रता नसल्याचा आरोप होत आहे. पूल बांधताना अप्रोच रस्ता करण्याची तरतूद केलेली असते, मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे हे काम झाले नसल्याचा आरोप होत आहे. विविध शासकीय स्तरावर नागरिकांच्या प्रश्न आणि सार्वजनिक प्रश्न निकाली काढण्यासाठी दर महिन्याची 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र नागरिकांनी लेखी स्वरूपात मांडलेल्या समस्या सुटत नसल्याचा आरोप काही नागरिकांकडून होत आहे. खेडमध्ये झालेल्या लोकशाही दिनात अनेक नागरिकांनी प्रश्नाचा प्रशासनावर भडीमार केला. कारवाईचे प्रस्ताव दप्तर दिरंगाई कायद्या घ्यायला आमच्या तक्रारी अर्ज अनेक वेळा तक्रारी अर्ज केले. तर त्यांच्या नियमानुसार जर पाहिलं तर लोकशाही हमी कायदा आहे, त्याची अंमलबजावणी आपल्या कार्यालयात नीट होत नाही. आपण त्यांच्या हे निदर्शन आणून दिलेलं आहे, त्यांच्या वेळोवेळी अर्ज पण केलेले आहेत, तक्रारी अर्जाची पण दखल घेतली जात नाही. फक्त होऊन जाईल एवढं सांगतात, याच्या व्यतिरिक्त काही सांगितले जात नाही. त्यामुळे हा लोकशाही दिन निव्वळ चुकीच्या मार्गाने आहे असं आमचं मत आहे. त्यानुसार अर्ज करावा लागतो आणि ते केल्यानंतर तो अर्ज संबंधित विभागाला जाऊन त्याचं उत्तर हे लोकशाही दिनात दिलं जातं. परंतु आपल्याकडे लोकशाही दिनामध्ये फक्त अर्ज घेतले जातात, त्याचं कुठलंही उत्तर दिलं जात नाही. मी अर्ज 6/6/25 केलेले आहेत. आजपर्यंत मला कुठलंही याचं उत्तर हा फोन सुद्धा आला नाही किंवा तुम्ही केलेला या तक्रार निवेदन अर्जावरती आम्ही कोणत्या विभागाला अर्ज पाठवला, त्याच्यावरती काय कारवाई झाली आणि त्याचं उत्तर इथं दिलं जातं. पण असं आजपर्यंत आपल्या लोकशाही दिनात एकदा पण झालं नाही की त्या अर्जदाराला त्याचा दिलेला अर्ज त्याच्यासोबत संबंधित विभागाने दिलेलं उत्तर आणि हे इथं दिलं जातं. फक्त आल्यानंतर चर्चा होते, त्याला कुठल्याही ठोस कागदपत्रासह कोणतंही उत्तर आजपर्यंत इथं मिळत नाही. तरी माझी प्रशासनाला विनंती. हरिनाम गजरात माऊलींची नगर प्रदक्षिणा सोमवारी दिनांक 21 जुलै रोजी कामिका एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुल सजावट करण्यात आली होती. एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊली मंदिरात भाविकांची गर्दी होती. इंद्रायणी नदीघाट भाविकांनी फुलून गेला होता. हरिनाम गजरात माऊलींची नगर प्रदक्षिणा झाली. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी शाळेस पालक लोकवर्गणी आणि शाळा सुधारच्या माध्यमातून एक HP प्रिंटरसह शालेय उपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकरी बबन पवळे यांनी 10 गुंठ्यामध्ये गुलाब रोपांना कलम करण्यासाठी जंगली गुलाब मल्टी फ्लोरा रोज शेती केली असून या जंगली गुलाबाच्या 5,000 रोपांची लागवड केली आहे. वर्षातून 2दा छाटणी केली जाते. याचा उपयोग गुलाबाच्या रोपांना कलमे करण्यासाठी वापरण्यात येत असून एका काडीचे 5 कलम होतात. असे अंदाजे 50,000 कलम दर 6 महिन्याला निर्माण केले जात आहे. प्रत्येक कलम 50 पैसे असे साधारण एक काडीचे 2.5 रुपये मिळतात. ही शेती फायद्याची असून खताचे व पाण्याचे नियोजन योग्य केल्यास चांगला फायदा होतो असे संबंधित शेतकरी आणि पुणे लाईव्ह बरोबर बोलताना सांगितले. बबन राजाराम पोळे, गाव काळूस. ही काडी आहे, ही गुलाबा करता आहे. या काडीचा वापर कलम केला जातो. या काडीला कलम केले का कुठलाही कलम चालतं. याला ही प्रत्येक 6 महिन्याला कट करायला येते.
चाकण MIDC मधील निगोजे गावात ग्रामपंचायत मार्फत CCTV लावण्यात आले आहेत. मात्र अनेक CCTV बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूणच यामध्ये घोटाळा झाला असून 75 कॅमेरे लावण्यासाठी अंदाजे 41 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र ते लावताना पोलीस प्रशासन यांचे मार्गदर्शन न घेता, सक्षम प्राधिकारी यांची तांत्रिक मान्यता न घेता सुमार दर्जाचे CCTV कॅमेरे लावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मी बाबासाहेब गोविंद येळवंडे, निगोजे गावचा रहिवासी, माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमच्या इथं जवळजवळ 41,56,000 कॅमेरे बसवलेले आहेत. पण तो कॅमेरे चालू नसतात ते, कारण आमची चोरी होती ते किंवा खुनाचं पण झालेलं आहे. 2-3 वेळा मॅटर झाल्यात. तर ग्रामपंचायतला चौकशी केली तर ते कॅमेरे बंद आहे म्हणून सांगतात. ते पोलीस आले तरी त्यांना तेच काय भेटतच नाही ना ते CCTV बसवल्यापासून. ते म्हणजे आता एक क्राईमवाले आले होते, त्यांनी फोन केला होता. मी त्यांना संतोष गायकवाडचा नंबर दिला. संतोष गायकवाडांनी त्यांना काय सांगितलं, क्लार्क आहे संतोष गायकवाडांनी त्यांना सांगितलं की ते कॅमेरे चालू नाही. कुणाला सांगितलं? म्हाळुंगे पोलिसांना. नाही, क्राईमचा एक माणूस खून झाला होता. पोलीसच होते. हो, आमच्या गावामध्ये चोरी पण झालेल्या, 2-3 चोऱ्या गाववाल्यांच्या चोऱ्या झाल्यात. त्यांना पण तीच उत्तर आहे की कॅमेरे चालू नाही किंवा हे नाही ते नाही, असं उडवडीची उत्तरं देऊन ती पाठवूनच देतात. ते म्हणजे तुमचं सगळं गाव कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणलं. हो, पण त्या कॅमेऱ्यांचा काही उपयोग नाहीये. अख्खा 41,56,000 हे पाण्यात गेलेले आहे थोडक्यात. म्हणजे ग्रामस्थांचेच पैसे आहेत ना ते. बरं, मग तुम्ही याच्याबाबत काय तक्रारी केल्यात का? आम्ही त्यांना ते सांगितलेलं आहे की बाबा बसवा. दुसरी गोष्ट, शाळेसाठी मी कॅमेरा एक मागितला होता. मी कुरणवस्तीच्या, निगोजे गावच्या कुरणवस्तीच्या शाळेमध्ये हे अध्यक्ष आहे का स्कूल कमिटी. तर माझ्या शाळेला आम्ही अर्ज आधी दिलेला आहे, एक टेंडर निघायच्या आधी. पण त्यांनी आमच्या शाळेला मुद्दाम कॅमेरा बसवलेला नाही. का बरं? त्यांचा काय प्रश्न असेल, त्यांना काय अडचण असेल काय माहित नाही. आणि आता आम्ही त्यांना म्हणलं की कॅमेरा आमच्या तिथे शाळेला का बसवला नाही तुम्ही, तिथे लोकवस्ती पण आहे. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आपल्याला आता परत टेंडर करावं लागेल. हे टेंडर तुमचं झालेलं आहे. 25 कॅमेऱ्याचं टेंडर आहे, 41,56,000. ते कॅमेरे बंद म्हणजे याच्या सगळ्या यंत्र, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झाला असं वाटतं तुम्हाला? 100% भ्रष्टाचार आहे. कारण ज्यांनी कॅमेऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे ती माणसं आज आमच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा सुद्धा फोन उचलत नाहीये, क्लार्कांचा यांचा कुणाचाच फोन उचलत नाही, आमचा फोन उचलत नाही, उडवडीची उत्तर देतात. मी त्यांना 8 दिवस झालं सांगतोय, तुम्ही मला भेटायला, मला कॅमेरा चेक करून बघायचे, ते कुठं बसवले आम्हाला सांगा. पण ते माणूस काय उत्तर देत नाही. कॅमेरा बंद आहे तरी आता टेंडरचे सगळे पेमेंट आहे ना, टोटल दिलेलं आहे. 1 रुपया त्याचा ठेवलेला नाही आणि तो सर्व्हिसही देत नाही. आजही त्यांनी ग्रामपंचायतच्या ग्रुपवरती मेसेज पण टाकलेला आहे की हा माणूस आमचं फोन उचलत नाही, असं तसं करत नाही. मी त्या अर्ज केला होता BDOला, साळुंके विस्तार अधिकाऱ्यांना पण अर्ज दिलेला आहे साळुंके साहेबांना. त्याच्यामध्ये असा भ्रष्टाचार आहे की टेंडर करायच्या आधी ते कामं पूर्ण आहे आणि त्याचे माझ्याकडं गुगल मॅपचे फोटो आहे टेंडरच्या आधीचे. 13 ऑगस्ट ते 5 कामं आहेत. एक खोली बांधायचं काम आहे, परत स्मशानभूमी सुशोभीकरण आहे. पुढं सुशोभीकरण म्हणजे काय केलं नेमकं त्या कामाचं? त्यांनी अगोदरच काम पूर्ण केलेलं होतं, नंतर केलेले. 13 ऑगस्टचे माझ्याकडे फोटो आहे, 13 तारखेचे, ऑगस्ट 13 तारखेचे माझ्याकडे फोटो आहे. आणि ते 18 तारखेला काहीतरी टेंडर पेपरला सोडलेले त्यांनी ते. आणि मी साळुंके साहेबांना त्याचे हे दिलेले रितसर. त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुमच्या गावात येऊन स्थळ पाणी करून ते हे करतो म्हणून. ते अजून काय आलेले नाही, काय नाही. त्यांचे पण उडवडीची उत्तर आहेत. हे अधिकारी सुद्धा बिलकुल नाही. साळुंके साहेबांनी कुठलाही सपोर्ट केलेला नाही, फक्त येतो म्हणल्यात. पण आजपर्यंत आलेले नाही, 8 महिन्यात एकदाही आले नाही. मला सांगितलं होतं मी तिथे गावात आलो की तुम्हाला फोन करतो आणि मी प्रत्यक्ष स्थळ पाणी करतो, पण ते काय आलेले नाहीत अजून पण. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.